महत्त्वाची बातमी तटकरेंना विरोध असताना आम्ही मनापासून काम केल्याचं महेंद्र दळवींनी म्हटलंय। भरत गोगावलेंनी केलेलं वक्तव्य योग्यच असल्याचं देखील दळवींचं म्हणणं आहे। अनिकेत तटकरे बालिश बुद्धीनं वक्तव्य करतायत असंही महेंद्र दळवींनी म्हटलंय। सूरज चव्हाण लहान प्रवक्ता आहे, गोगावलेंची उंची मोजू शकत नाही असंही दळवींनी म्हटलंय। तर त्यानं तुम्ही तिन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो सुनील तटकरेंनी केला असा आरोप तुमचेच सहयोगी मंत्री आणि आमदार भरत गोगावले करताना पाहायला मिळतात। तर त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे जे माजी आमदार आहेत ते म्हणतात की मी कोणत्याही मंदिरात यायला तयार आहे। रायगडचे सर्वपक्षीय नेते याला साक्षीदार राहतील नक्कीच। आम्ही शिवसेनेचं असं म्हणणं नाही आहे। तटकरेंच्या लोकसभेला आम्ही मनापासून त्याने काम केलं। एवढा विरोध असताना पहिले मी बाईट करून सांगितलं होतं की तटकरे उमेदवार का द्यावे, फुल ताकद लावून सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांना प्रामाणिकपणे खरा त्याने मदत केली, काम केलं आणि त्यांना बहुमताने निवडून दिलं। तेव्हा भरतशेठ अंतर्मनाने बोलले, ते त्रिवार सत्य आहे। भरतशेठसारखा माणूस अशा पद्धतीने वक्तव्य करणं म्हणजे लोकांना पटण्याजोगीच निश्चित आहे। त्यामुळे भरतशेठ बोलले, बळाळेश्वरात त्यांनी यावं अनिकेतने। तो आव्हान देतात ते तुम्हाला, तुमच्या मंत्र्यांचं आव्हान ते स्वीकारतात। आमचंही त्यांना प्रति आव्हान आहे की त्यांनी जरूर यावं। अशा बालिश बुद्धीने वक्तव्य करणं एका शोभनीय नाही आहे। त्यांचे अनेक प्रवक्ते जे आहेत ते सातत्यानं या संदर्भातली भूमिका मांडतात। काही नेत्यांनी तर तुमच्या आमदारांची उंची काढली आहे, मंत्र्यांची उंची काढली। परवाच आपण बघितलं की हसन मुश्रीफला त्यांनी बोलायला लावलं, त्यानंतर कृषी मंत्र्यांना त्यांनी बोलायला लावलं। काल ते सूरज चव्हाण लहान प्रवक्ता आहे, तो भरतशेठची उंची काय मोजणार? भरतशेठची उंची रायगड एवढी उंच आहे। त्याने असं बालिश बुद्धीने हे करणं आणि तटकरेंनी अशी सुपारी देऊन बोलणं म्हणजे गळ्यात पट्टे बांधून कोणी सोडू शकतो अशी परिस्थिती आहे। आम्हालाही त्याच्यापेक्षा झाली बोलता येईल, कारण भरतशेठ मराठा मी आगरी आहे, आमच्या याच्यात PhD आहे। कधी बोलायला गेलो तर सूरज चव्हाण कुठच्या कुठे असतील आणि ती वेळ आलेली आहे। आम्ही आदरणीय शिंदे साहेबांचं आदेश पाळून चालणारे कार्यकर्ते आहोत।